तोपर्यंत ठेवा आणि तवा क्रॉस करा ना. आता त्या मदने सरांना मी दिलेली मादी आहे, ओळखणारच नाही तुम्ही की नारीश्वर नाही की माडग्याळ आहे. हा का? एवढ्या क्वालिटीचं बनवलं. आता त्यांनी मला म्हणजे मी गेलो होतो त्यांच्या बघायलाच खास, पण मलाच कळना की मी कुठली मादी दिली आणि माडग्याळ हे का नारीश्वर अशातलं त्यांनी केलं आहे. म्हणजे 2 दात लागेपर्यंत तिला नाही लावलं ते तुमचं टॉपमधलंच विषयच नाही तुम्ही करू शकत कोणी तर. फक्त सुरुवातीचा काळ सांभाळला विषय नाहीत. आणि ह्या नरांचा तर काही विषयच नसतो, काही करा तुम्ही त्यांना. क्रॉसिंगचं नर किती वर्षाचं वापरायचं असं काय? हे 6 महिन्यापासूनच क्रॉस 6 करते. महिन्यापासून. फक्त ह्याला काय आहे, ह्याच्या पिल्लांना ह्यानं क्रॉस नाही केलं पाहिजे एवढं एक संकल्पना ठेवायची. इनब्रीडिंग नाही झालं. इनब्रीडिंग बाकी तुम्ही काही करा त्याला. आणि 6 महिन्याच्या पुढे जर त्याला खुराक घालायला सुरुवात ठेवली, म्हणजे जसं घालताय तसं चालू ठेवलं, तर तो तुमचा लोखंडाचं हे जे आहे ना त्याला धडका मारून दाखवणार की माझ्यात अजून ताकदलं आहे. अशा पद्धतीचं नर. समजा 6 महिन्याचा नर आणि समजा 2-2.5 वर्षाचा नर, तर ह्यांचं पिल्ल देण्याच्या संख्येत काय फरक पडतो? नाही. 6 महिन्यात नर वापरला तर पिल्ल कमी येतील किंवा असं काहीच संकल्पना नाही. काही लोक म्हणतात 3 पिल्लातला 4 पिल्लातला नर न्या. माझ्याकडचा 1 पिल्लातला होता राणा, जो माझ्याकडे होता 1 पिल्लातला होता आणि त्याची इनावळ 3 पिल्लात झाली. असं पिल्लाचं काय नसतं, फक्त तुमची मादी कशी बनवली त्याच्यावर डिपेंड राहते. आता माझी एखादी कमजोर आहे, ती लहानच पिल्लं देणार, कमीच देणार. पण माझी मादी त्यातली जर वर्षाची लागवडीच्या नंतरची असेल तर ती क्वालिटीज देते. हा विषय येतो त्यात. बाकी काय म्हणजे वेगळा विषय येत नाहीत. आणि तुमच्या भागात मी तर सांगतो तुम्ही असं उंचीवरती केलं आणि प्राणी बघण्यासारखं कुणाचंही जावा. म्हणजे मी म्हणत नाही की माझ्याकडेच चांगलं आहेत. निलेश घोरपडे साहेबांचं जा मसवडला, तिथंच मदने सर आहेत, निलेश घोरपड्यांच्या बाजूलाच आहेत. परत हुमगावला जावा योगेश साहेबांकडं, सेम क्वालिटी. परत आता दानवले साहेबांनी तर टॉप केले, म्हणजे त्यांनी माडग्याळला क्रॉस केले बेहिसाब, आणि मुरगास असल्यामुळं तर बेहिसाब आहे आता. मग तसं जर नियोजन असेल ना तर तुमच्या भागातल्या तेवढ्यात ना तसं प्राणी कोण बनवू शकत नाही. किती खुराक घालू द्या ना, मी सांगतो ना ह्यांना कमी खुराक घाला. का सांगतो तर ह्या ऑलरेडी टॉपमध्ये राहते. फक्त मुरगासाचा एक संकल्पना पाहिजे, त्याला पर्याय नाही तुम्हाला. आणि पिल्लांसाठी वरती जरी भले माद्यांना नाही ठेवलं तुम्ही, पिल्लं तरी वर ठेवा. 3 महिने 1 कप्पा पिल्लांसाठी तरी ठेवला पाहिजे. माद्यात ठेवा. माद्यांना पण आता पावसाळ्यात प्रॉब्लेम येणार का? समजा आपण काहीतरी कोबा करणार किंवा मुरुम लोकांना करणार. काय वाटते की म्हणजे एवढं सर्रास करणं खर्चिक गोष्ट वाटते. मग बाबा ज्यांना वाटते ना त्यांनी पिल्लं फक्त वर ठेवा 3 महिने, आणि त्याची पिल्लांची क्वालिटी बघा. मग बाकीचं मग ऑटोमॅटिकच करते ते. कारण एकदा दिसलं ना त्यांना क्वालिटी की ती माणसं ऑटोमॅटिक करतात, काही विषय येत नाही. पण कमीत कमी ते पिल्लांना वर ठेवायचं. म्हणजे जी आता आमच्याकडे मी तुम्हाला दाखवली मादी तशी पिल्लं होतात. आता आमच्या असल्या थंडीत आणि असल्या परिस्थितीत ते तसं आहे. हो, ते 8 महिन्याचे मादे टॉपमध्ये. मग तसंच व्हायचं असेल तर तुम्हाला असंच शेड आहे, बाकी पर्यायच नाही त्यात. आता तुमचा भाग आणि आमचा भागात लय फरक. आणि फक्त सुका तर नेपियर म्हणजे प्राणी नाहीच तेवढ्या प्रमाणे बनवतात. आणि मुरगास आणि सुका चारा जर दिला तर वेल्यावरून पण मादी उतरत नाही. म्हणजे असा एक ह्याच्यामध्ये जाणवून आलं आहे मला. तेव्हापासून आम्ही चाऱ्याचा प्रश्न सोडून दिला, आता स्लरीच्या मागे लागलो. आपण 100% मुरगासा ठेवू शकतो. 100% द्या. आपल्याकडे सुका चारा नाही समजा, देऊच नका सुका चारा. 100%. फक्त करताना काय करायचं, म्हणजे आज मका कापली आपण तर मुरगास करताना आपण 1 दिवस ठेवतो, 2 दिवस ठेवा. म्हणजे पाण्याचं वॉटर लेवल आहे ती कमी होऊ द्या आणि तुम्ही करा, काहीच होत नाही. 100% मुरगास घाला. पण मुरगास प्लस समजा आपल्याकडे तुते असेल किंवा दुसरं काय असेल मग ते खुराकच झालं. म्हणजे तुम्हाला ते तालमीतलं शर्यतीचं बैल कसं असतात त्याप्रमाणे मेंढं होतील, नर जे होतील ना ते तुम्हाला त्या पद्धतीनं होणार. कारण मी करून पाहिलेलं आहे त्या पद्धतीनं होतं, काय विषय होत नाही. फक्त काय आहे, नुसतं नेपियर घातलं ना की प्रॉब्लेम येतो. म्हणजे आपण काय करतो की चारा पुरवठायचा असावा म्हणून नेपियर लावतो, पण आम्ही काय केलं की 80% नेपियरच घातलं होतं आणि 20% सुका चारा. त्याच्यामुळे आमचे पहिल्यांदाच एकदम डगमगलं. पण नंतर मुरगासावरती सुक्या चाऱ्यावरती बॅलन्स बरोबर आलं. आणि ह्या वर्षी सुका चारा आहे तर थोडंसं कमी झालं. पण नेपियरपेक्षा ज्याला धान्य येतं, म्हणजे आमचा अनुभव त्या पद्धतीनं झाला, ज्याला धान्य येतं म्हणजे तुम्ही कडवळ लावा किंवा मक्का लावा, त्याचा मुरगास आणि त्याचा कुठलाही सुका चारा त्याच्यावरती हे टॉपमध्ये. म्हणजे आमच्याकडचं हिसाबाप्रमाणे त्याला खुराकच घालू नका तरीसुद्धा ते टॉपमध्ये राहते. असा विषय ह्या मेंढरांचा आहे. बाकी तुम्हाला मेंढी पालनात काय अडचण येईल वर शेडवाल्याला असं मला वाटत नाही. वरती काय अडचण नाही, एकदा पाणी भरून ठेवलं, खाली टाकलं की विषय संपला ना त्यांचा. आणि बाग काय करायचं? ह्यांचा वास म्हणजे ह्यांचा आजार आहे. मी प्रत्येक व्हिडिओत सांगतो
आता आमचं शेडमध्ये तुम्ही 2 तास झाला आला असेल, हम्म. आहे वास. नाही वास नाही कसलं. जसं रोज आम्ही धुतोय असं तुम्हाला वाटत असेल, पण आम्ही वर्षातनं एकदा फक्त झाडतो, ते पण कलर करायसाठी. बाकी तुम्हाला जर ह्या मेंढरांना असं असेल तर हे मेंढरच आजारी होत नाही. मग 1 दिवसाचा असू नाही तर 1 वर्षाचा असू नाही तर काही असू, ह्यांना कुठल्यालाच त्रास होत नाही. समजा मुरघास आणि तुती किंवा दुसरं काही असेल तर एका मला वाटतं 4-5 महिन्यात मादीचं वजन किती होईल? जर तुम्ही तुती आणि मुरघास घालणार असाल तर नराचंच नाही म्हणलं तरी 3 महिन्यात 30+ होतं. 3 महिन्यात 30. हो 30, पण त्याला टुडी पाहिजे. हां टुडीच की. टुडीचा मुरघास पाहिजे, साध्या मशनीचा मुरघास नाही. आणि लहान पिल्लांना 2 महिन्यापर्यंत सुक्या चाऱ्यावरच ठेवायचं आणि देणार असाल तर तुतीचा पाला द्यायचा सुरुवातीला 2 महिने, आणि त्याच्यानंतर त्याला मुरघासाव घ्या ना, काही होत नाही. किती महिन्यानंतर घ्यायचं? 1.5 ते 2 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर मुरघास दिलं तर चालतंय. चालतंय त्याला काही विषयच नाही. आणि तुतीसोबत जर थोडा द्यायला सुरुवात केली तर ते अति उत्तम होतं. 2 महिन्याच्या आतमध्ये मुरघास चालणार नाही का? चालतोय की, पण लय नाही, थोडा कारण ते पचनसंस्था चांगली चालली पाहिजे ना. सुक्या चाऱ्यानं त्याला काही प्रश्नच येत नाही. आणि थोडंसं ओलसर असलं तर त्रास होईल, झाला तर नाही आमच्याकडे अजून, पण होऊ नये म्हणून आम्ही तसं सांगतो. आणि तसं तर ते 4 दिवसातच खाते, 4 दिवसापासून खाते. आणि जर तुडीचा मुरघास असेल आणि त्यांना जर पहिल्यापासून डायजेस्ट झालं तर हे 3 महिन्यात तुम्हाला ऐकणारच नाहीत पिल्लं, एवढ्या पद्धतीनं पिल्लं होतील. आता पुन्हाच्या बॅचला आम्ही तेच पद्धतीने करणार आहे. आमच्याकडे चाऱ्याचा काही संकल्पनाच नाही मुरघासाशिवाय. नाही तुमच्या इथे सुबाबेला बी पाला राहणार, तुतीला बी पाला राहणार म्हणलं कसं काय मुरघास? आता बघताय परिस्थिती आमच्याकडची. चारा नियोजन काय करायचं? नेपेर पण येणार म्हणल्यावर सगळ्यात आता हार्ड काय राहिलं? नेपेर आणि सुबाबळ. तुमच्याकडे अशी उगवते, आमच्याकडे लावून उगवत नाही. आमच्याकडे एक सुबाबळ लावले तर अख्ख्या रानात त्याचं बी होतंय. नाही, आमच्याकडं नेपेर पण जगत नाही. पावसाळ्यात तर कुठली संकल्पना आमच्याकडे चालत नाही. त्याच्यामुळे आम्ही लोकांना त्या पद्धतीनं सांगतो, सुटेबल काम करा, दिवसभर आरामशीर राहा, काहीच करायचं नाही. अशा पद्धतीनं तुम्ही पण बांधा शेड, आम्ही पण येऊ तिकडे बारामतीला. ते नियोजनच आहे आमचं शेड बांधायचं, ते चाललंय नियोजन. आता ह्यातलाच एक मेल त्या कर्वे साहेबांनी नेला आहे, त्याचं घुंगरं बांधून त्यांनी बेल्ट बांधून मला फोटो पाठवला होता. क्वालिटी बनवलं आहे. कर्वे म्हणजे बारामतीच्या? बारामतीलाच. ते व्हिडिओ आले. हां, टॉप क्वालिटी बनवलं आहे. तर आता ह्यातला एक शेळके साहेबांनी नेला आहे, एक त्या ह्यांनी नेला आहे, नाशिकवाल्यांनी नेला आहे, अहिल्यानगरला एक नेला आहे. ज्यांनी नर नेलं आहे ना, त्यांनी असं नाही सांगितलं की तुमचा नर मारणा झाला आहे. अहिल्यानगरला बंटू शेट नेला का? हां, बंटू शेटे. परत नाशिकला एक जण नेला आहे. पण त्यांचं म्हणजे कुणाचं असं म्हणणं नाही की तुम्ही दिलाय मेल आणि तो मारत नाही. प्रत्येकाचं म्हणणं की ते भल्या जनावरांना मारते. म्हणजे ह्यांच्यात तशी पहिल्यापासूनच रग भरतो आम्ही, म्हणजे पहिल्यापासूनच ते नियोजन ठेवतो. बाकीच्या ह्यांना काय तुमच्या भागात तर आम्हाला बघायला यायला लागेल असं तुमच्या भागात होणार. फक्त शेडवर पाहिजे. बाकी तुम्ही खाली शेड केलं ना, तुम्ही काही करा, आमच्यापेक्षा पुढे जाऊच शकत. आता मेंढ्याला म्हणजे नारी सोरण असो किंवा माडवी असो किंवा कुठले डेक्कनी असो, 6 महिन्याच्या पुढे त्यांचं वेट ग्रोथ कमी होतं का? नाही, असं नाही. 6 महिन्याच्या पुढे त्याला खुराक नाही द्यायचं. नाही, मेलचा नाही विषय, फिमेलचा. नाही 8 महिन्यापर्यंत काही विषय येत नाही. 8 महिन्यापर्यंत? हां, म्हणजे 8 महिन्याच्या नंतर कमी होतं आणि क्रॉस केली की मग तेवढंच राहिलं. हो का? हां, त्याच्यावर वाढतच नाही. 8 महिन्यापर्यंत वेट वाढते. आणि ह्यांना कटिंगला देण्याचा काळच तो आहे, 8 महिने ते 10 महिने. आपल्याला पैसे कटिंगलाच येणार आहेत ना, मग कटिंगला कधीपर्यंत चालतं? 8 महिन्यापर्यंत की जास्तीत जास्त 10 महिने. 10 महिन्याच्या वर तुम्ही किती सांभाळा, 10 वर्ष तेवढंच वजन राहणार आहे त्याचं. काही करा तुम्ही, किती काय करा, काही करा, फक्त ते पिल्लं देऊ शकतं, वजन वाढू शकत नाही. नर जरी असला तरी तेच विषय आणि मादी असली तरी तो विषय.